बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली। त्या सभेनंतर सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझं काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगे पाटील मला बोलू लागले। मग नेमका आम्ही अर्थ काय समजायचा? तुम्ही मराठा आरक्षणाची लढाई लढता का नेमकं महाविकास आघाडीची लढाई लढता? आम्ही काय चूक केली? आम्ही जर कुठली मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय चूक केली असेल, आम्ही आंदोलन केलं नसेल, योगदान दिलं नसेल, तुमच्या मोर्चासाठी जरी योगदान दिलं नसेल, तुम्हाला भेटलो नसेल, मराठा समाजाच्या मुलांवरती झालेल्या केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांवरती, फडणवीसांवरती, दादांवरती दबाव आणला नसेल, शिवाय तुमच्यावरती SIT सुद्धा माघार घ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी भांडणारा एकमेव आमदार या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला। आणि त्याचा खुलासा तुम्हीच मी उपोषण सोडवायला आल्यानंतर दिला, म्हणजे तुम्हीच खुलासा केलेला आहे त्याचा। मग मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा मला पण बोलायला लागले का? तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला, त्याचे प्रश्न विचारले, तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही। काही 11 प्रश्न विचारलेत, आज त्याचं आंदोलन झाले, असं असं आम्हाला वाटते, त्यांनी मला निरोप द्या, आम्हाला बोलवून घ्यायचं किंवा सगळ्याच कार्यकर्त्याला बोलवून घेऊन या असा विषय तुमचा गैरसमज संपला विषय। तुम्ही बघतो ठेवतो, दारातच येतो, ताईला सांगा, आईला सांगा, वडिलाला सांगा, दारातच मी सभा घेतो, एवढा अहंकार कधीच असू नये, कोणालाही असू नये। रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही, दुर्योधनाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहीत आहे, त्यामुळे एवढा अहंकार असणं अत्यंत दुर्दैव आहे। आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं ह्यांना काही प्रश्न विचारले किंवा काही विचारायला गेलं, एकतरी एकेरीची भाषा बघतो ठेवतो, पाडतो, दाखवतो, अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देता, सगळ्या आमदाराला शिव्या, सगळ्याच जनतेला शिव्या, कोणाला पण शिव्या, रिटायर जजला शिव्या देता, कशामुळे? काय नेमकं तुम्हाला मुळात मराठा आरक्षणाची चळवळ अखंडपणाने कडेपर्यंत न्यायची का काही तर ह्याच्यातनं वेगळं साध्य करायचं, हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला समजणं गरजेचं आहे। आज मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवांना, मी कुठलंही खोटं बोलणार नाही त्या दिवशी, पण काही गोष्टी त्या दिवशी मी सांगितल्या, डबल वेळ खाणार नाही मी सगळ्यांचा, परंतु या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय 3 दिवस झाले, मला सुद्धा यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे, सगळा IT सेल किंवा सोशल मीडिया ह्यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो। आणि प्रामुख्यानं परभणी, बीड, जालना, हिंगोली ह्या टापूमध्ये जास्त मीडिया, जालनामध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे, कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या, तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं, सगळं रोहित पवार ह्याचं मेंटेन त्या ठिकाणी केलं जातंय। परत जर कोणी बोललं ह्यांचं काय यांना प्रश्न विचारला, लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला, कुणी पण असू द्या, सर्वसामान्य असू द्यात, माझ्या अगोदरच्यांना बराच अनुभव आला, फोन करायचा, अरे तुरे बोलायचं, कुठंतरी शिवीगाळी करायचं, ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो। मी आता 2 फोन उचलले, मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं, परत मला काही जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका, परंतु हे बंद करा। आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत, गरजवंत मराठा माझे पण लहानपणापासूनचे सहकारी आहेत, आम्ही असंख्य मंडळी आहेत, तुम्ही जर असे फोन करून शिव्यागाळी करायला लागले तर जशात तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, इतकं काही सोपं समजू नका तुम्ही, असं कुणाला हलक्यात घेऊ नका। फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गालबोट कुणी लागू देऊ नका, कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांना, गरजवंताला मी सांगू इच्छितो, मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नौटंकी चाललेली आहे, जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी मी पण करतो, मी पण काही इतका कच्चा खिलाडी नाही। मी कालच प्रेस घेतलेली, त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांना पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये नेमकं ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही किंवा ओबीसीतनं मराठा समाजानं आरक्षण घ्यायचं का कुणी नाही, या बाबतीमध्ये जी पण पक्ष असतील किंवा जे आमदार असतील त्यांनी विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलून त्यामध्ये आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि राज्याला आपला खरा चेहरा त्या ठिकाणी दाखवावा।